नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला सुंदर असे डिझाईन रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 3 ते 2 असे टिपके करून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम या टिपक्यांना मी अशा पद्धतीने जॉईन करते. इथून सरळ असे खाली घेऊन अशा पद्धतीने मी जॉईन करून घेत आहे. पुन्हा इकडेही या टिपक्याला असे स्टारचा आकार मी इथे करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता यामध्ये मी अशा व्हाईट कलरच्या लाईनी करून घेणार आहे. आता सेंटरला मी छान असा येलो कलर भरून घेते. साइडने अशी बॉर्डर करून मध्ये मी असा कलर करून घेते. अशा पद्धतीने आता इथे मी अशी एक फुलाची पाकळी सारखा आकार तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने पुन्हा इथे असे डिझाईन मी तयार करून घेते. सेम इकडेही तसेच आपण करून घेऊया. अशा पद्धतीने इथे मी अशा 2 डिझाईन तयार करून घेतलेल्या आहेत. आता याला मी अशा पद्धतीने इकडे वक्र जॉईन करून घेते. इकडेही सेम पद्धतीने मी असे जॉईन करून घेणार आहे. आता याला वरती असा पानाचा आकार मी इथे करून घेते. अशा पद्धतीने इथे मी ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता या पानामध्ये मी असा रेड कलर भरून घेणार आहे. यामध्ये येलो कलरचे असे डॉट मी देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आता यामध्ये मी स्काय ब्लू कलर अशा पद्धतीने भरून घेते. यामध्ये मी व्हाईट कलरचे असे डॉट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता इथे मी पानाचे असे आकार इथे करून घेते. अशा पद्धतीने इथे मी हा आकार तयार करून घेतलेला आहे. मला व्हाईट कलरने असे मी थोडासा कलर यामध्ये टाकून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी असा पानाचा आकार तयार करून घेते.
अशा पद्धतीने पुन्हा इकडेही अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने पान तयार करून घेते. आता या पानांमध्ये मी ग्रीन कलर भरून घेते. सेम पद्धतीने इकडेही मी पानामध्ये पूर्ण ग्रीन कलर भरून घेणार आहे. अशा पद्धतीने यामध्ये मी ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. आता इथे मी असे गोल राऊंड मध्ये अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेणार आहे. सेम इकडेही अशा पद्धतीने आता याला मी अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. सेम इकडेही अशा प्रकारे आता साईडने असे येलो कलर भरल्याच्या नंतर इथे मी रेड कलर भरून घेते. अशा पद्धतीने सेम इकडेही मी असेच कलर भरून घेणार आहे. अशा प्रकारे आता इथे मी असे डॉट देऊन घेणार आहे. पूर्ण इथपर्यंत मी असे डॉट देऊन घेते. आता बोटाच्या साह्याने असे टॅप करून हळू मी त्याला वरती असे ओढून घेणार आहे. अशा पद्धतीचे हे डिझाईन तयार होते. अशा प्रकारे आता पानांना मी असे यू शेप मध्ये डिझाईन तयार करून घेते. अशा प्रकारे आता सेंटरला मी इथे स्वस्तिक काढून घेणार आहे रेड कलरने. त्यामध्ये असे डॉट देऊन अशा पद्धतीने इथे मी स्वस्तिक करून घेतलेलं आहे. आता या पानामध्ये मी असे छोटे छोटे डॉट करून घेणार आहे. अशा पद्धतीने
अशा सपाट बुडाच्या झाकणाने मी त्याला असे टॅप करून घेणार आहे. अशा पद्धतीने. अशा प्रकारे आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.